नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी। तर यासाठी आपण एक जुडी कांदापात घेतलेली आहे। कांदापात स्वच्छ धुवून छोटे छोटे कांदे कापून घेऊयात। सुरीच्या साहाय्याने कांदापात बारीक बारीक कापून घेऊयात। कांदापातची भाजी फक्त चवच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। कांदापातमध्ये विटॅमिन ए, सी, के आणि फायबरची मात्रा भरपूर प्रमाणात आहे। तसेच अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे सर्दी खोकल्यापासून आपले संरक्षण करते। कांदापात चिरून झाली की 4-5 बारीक कांदे, लसण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊयात। कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालूयात, बारीक चिरलेला कांदा घालूयात, बारीक चिरलेला लसण घालायचा आहे, हिरवी मिरची घालूयात। तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतलं की यामध्ये हळद आणि बारीक चिरलेली कांदापात घालायची आहे। मिक्स करून घेऊयात। 2 मिनिटं झाकण ठेवून कांदापात मऊ झाली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घातलेलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात, मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून भाजी वाफेवर शिजवून घेऊयात। कांदापात आपल्याला खूप जास्त शिजवायची नाहीये, थोडीशी क्रंची असेल तर भाजी खूपच सुरेख लागते। कांदापातची भाजी पोळीसोबत तसेच गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच सुरेख लागते। मी टेस्ट करून पाहते, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।